गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर सकाळी सकाळी हे काम हाती घेतलेलं आहे. गहू उन्हात टाकत नाही, गहू उन्हाला वाळू घालते, कारण त्यांचे किडे वगैरे असतात ते सगळे निघून जातील किंवा मरतील. तर पहा, एक कट्टा सगळा व्यवस्थित तिकडे घेऊन जाते मी, कारण साडीवर वाळू घालायचे होते. माझं बेडशीट जे आहे वाळू घालायचं ते रियांशने ओरलं केलं, त्याच्यामुळं त्याच्याऐवजी अखंड साडी टाकली, त्याच्यावरच छान पसरवून देते, कारण व्यवस्थित पातळ असे वाळू घालता येतात. तर पहा किती ऊन पडलेलं आहे. आणखीन 10 पण वाजलेले नाही आहेत. जे लोक दिवसभर उन्हात काम करत असतात त्यांना कसं होतं असेल, थोड्या वेळात माझा घसा कोरडा पडला. आणि सध्या रमजानचे रोजे पण चालू आहेत. ते लोक तर पाण्याशिवाय उपास पकडतात. कमालीची गोष्ट आहे नाही. शेतकरी झालं, खूप काही लोक उन्हात दिवसभर काम करत असतात. तर पाहत आहे व्यवस्थित मी गहू वाळत घालते का, आणि घालून पटकन मला खाली जायचं, कारण रियांश खाली आहे. ऋषभ आणि त्याचे डॅडी कटिंग करायला गेलेले आहेत, त्याच्यामुळे रियांश खाली बाजूच्या ताईजवळ खेळते. ते कधी पायऱ्या चढून वर येईल याची भीती वाटते मला. तर चला पटपट गहू वाळत घालून मी येते. पोत कसे दिसले, पोत बघा आमचे पोत. म्हणा हाय गाईज, गुड मॉर्निंग. नाही बेसन बनवलं नव्हतं हिरव्या मिरच्याचं. दिवस म्हटलं तरी नाही जमणार, 5-7 महिने झाले मी बेसन बनवलंच नव्हतं. बेसन खूप जणांना आवडतं, पण माझ्या मोठ्या मुलाला अजिबात बेसन आवडत नाही, त्यामुळे जास्त करून मी टाळते. कारण आपल्या आवडी करण्यापेक्षा मुलांच्या आवडीचं केलेलं बरं वाटतं ना आईला, त्याच्यामुळं त्याच्या आवडीचं असतं. त्याला नॉनव्हेज आवडत नाही, बेसन आवडत नाही, कोबीची भाजी आवडत नाही, त्यामुळं जास्त करून जे लेकरांना आवडतं तेच बनवलं जातं. तर आज सकाळची थोडीशी बटाट्याची भाजी होती, त्याला ती आवडती, त्यामुळे म्हटलं तेवढी भाजी काही सगळ्यांना पुरणार नाही, त्यामुळे आज बेसन. तर बघा, हिरव्या मिरच्या घेतल्यात, 4-5 लसूण घेतले, म्हणजे त्याच्या फळ्या, कांदा कट करून घेतलेला आहे. यातच मी आता हिरव्या मिरच्या घेतल्या. आता यात मी थोडेसे जिरे घालते, छानपैकी मस्त लागतात ना. आणि मीठ,
मीठ. कोणाकोणाला बेसन आवडतं, भरपूर जणांना आवडतं हे मला माहिती आहे, पण काही जणांना हिरव्या मिरचीत आवडतं तर काही जणांना लाल मिरचीमध्ये पण आवडतं. तर चला आता मी मिक्सरमधून काढून घेते. तर हाय गाईज, 2 मिनिटासाठी मी खाली गेले होते कारण रियांश आला. रियांश, ऋषभ आणि त्याचे डॅडी हे तिघं पण गेले होते बौद्ध विहारामध्ये जयंतीची मीटिंगसाठी. त्यावेळेस थोडी लेटच झाली मीटिंग आमच्या इकडे. तर चला बेसन ड्राय रोस्ट करायचं ते करून घेते. आता हे पिल्लू आलं माझ्या, थोडीशी टीव्ही बघत. काय पिल्लू कार्टून बघतो? नाही बघा रियांशने काय आणलं गाईज, तुम्हाला खायचं डेअरी मिल्क? बघा बघा गाईज, खायचं तुम्हाला. रियांश अजिबात कोणाला चॉकलेट देत नाही, त्याचं खायचं काहीच देत नाही, दुसऱ्यांकडून खायला घेतो भरपूर. है ना रियांश? नाही. चला मी बेसन बनवते आता. बेसन बनवण्याची रेसिपी तर टाकण्याची गरज नाही कारण ऑलमोस्ट बेसन सगळ्यांना येतं. सिनियर सिटीजनना खूप आवडतं ते बेसन पिझ्झा. आमच्या घरातलं तर आवडतंच, बाकीच्यांचं माहिती नाही. तर यांनी पहा इथं बसलाय. कढीपत्ता टाकलेला आहे मी, थोडीशी जिरे, मस्त तडतडून घेतली. कांदा टाकते. लहान मुलं असल्याने स्वयंपाक करताना खरंच खूप अवघड जातं. पहा आज रियांश खूप लेट झोपला होता, 6 वाजता झोपला. त्याच्यानंतर पाणी सुटलं होतं, पाणी वगैरे भरलं. सध्या त्यांनी मदत केली, आज ते लवकर आले होते त्याच्यामुळं ते खूप मला मदत करतात कामात वगैरे. काही यूज करत नाही, काय करतात. लेडीजला मदत केली तर खरंच खूप चांगली. जर होत असेल तर खरंच करावी, कारण घरात एक काम नसतं. पुरुष पण बाहेर खूप काम करून जमलेले असतात, असं म्हणत नाही की खरं करावं, सगळंच करावं. थोडंफार हेल्प केली ना तेवढ्यात. ज्यांच्या घरात कोणी नसतं मदत करायला त्या घरात, आणि लहान मुलं असल्या तर खूप करायचं. ते पहा इथे काय चाललंय आमचं, पातेल्याचे ढक्कन काढू काढू बघते ते कशात काय ठेवलंय, कशात काय नाहीये. मला असायला वट्ट्यावर बसून स्वयंपाक करणं खूप आवड जाते. मला खूप भीती वाटते पडायची, कारण लेकरांचा काहीच भरोसा नसतं. कधी कुणीकडे बघते नाही बघत. बोलायला तर सांगायचं कामच नाही म्हटल्यावर थोडं पवा. कॅमेरा चालू असल्यावर नाही, कॅमेरा बंद असल्यावर. त्याने पिलू हो ना, हो ना. पाणी प्यायचंय. थोडेसे डब्बे माझे अस्ताव्यस्त झालेत, कारण आता साफ करून 1 महिना तरी झालाय. 14 एप्रिलच्या सगळंच काढावं लागणार आहे मला साफ करायला. त्यामुळे थोडे दिवस रिया शांत बस. पडते इथं खाली नाही पडते. आजकाल रियांची का किती झालाय, कोणतीच बस आहे का? मार पण खाला त्याने 2 वेळेस. आय नो मारणं बरोबर नाहीये, लहान येते तर कधी कधी खूप चिडचिड होते. पहा मारू का तुला म्हणून? खोबरं नाही, याचा पीठ आहे. पडते पडते वापरू नको.